झी 24 तास, एक पाऊल पुढे। 11 दिवसांचा पाहुणा बनून आलेल्या गणरायाला निरोपाची लगबग सुरू झाली आहे। सुरक्षा आणि बंदोबस्तासाठी पुण्यामध्ये सुमारे 16,000ची फौज तैनात असणार आहे। तर वाहतुकीचं नियोजन म्हणून गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील 14 रस्ते वाहनांसाठी बंद असणार आहेत। पुणे पोलीस यंत्रणा विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाली आहे। पुण्यामध्ये 550 पेक्षा जास्त गणपतींची विसर्जन मिरवणूक निघणार आहे। मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असते। अशा परिस्थितीत मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात आणि लोकांनाही मिरवणुकीचा आनंद घेता यावा यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाहतुकीचं विशेष नियोजन करण्यात आलंय। विसर्जनाच्या दिवशी शिवाजी रस्ता गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, लक्ष्मी रस्ता संत कबीर चौक ते टिळक चौक, सोन्या मारुती चौक ते फडके हाऊस चौक, देवजी बाबा चौक ते हमजे खान चौक, जेधे चौक ते टिळक चौक, दारूवाला पूल ते जिजामाता चौक, बुधवार चौक ते टिळक चौक, कुमठेकर रस्ता, बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज हे रस्ते बंद राहणार आहेत। याशिवाय जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता या ठिकाणची वाहतूक दुपारनंतर आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल। या बदलांशिवाय अनेक ठिकाणी नो पार्किंग आणि पादचारी मार्गांमध्ये बदल करण्यात आलेत। शहरातील 14 रस्त्यांवर आपण जे ट्रॅफिक येतो आणि ते ट्रॅफिक विसर्जन मिरवणुकीकडे येत असतं, तर ते ट्रॅफिक आपण काही काळासाठी किंवा आवश्यकतेप्रमाणे बंद करणार आहोत। आणि जे विसर्जन मिरवणूक मार्ग आहेत त्याचे जे पॅरलल रोड्स आहेत, कनेक्टिंग रोड्स आहेत, त्या ठिकाणी आपण पेट्रोलिंग आणि काही कर्मचारी सुद्धा नेमत आहोत। विसर्जनाच्या दिवशी 8,500 पोलीस, SRPFच्या 6 तुकड्या, शीघ्र कृती दल, होमगार्ड्स यांच्यासह निवृत्त पोलीस अधिकारी आणि स्वयंसेवक अशी सुमारे 16,000ची फौज शहरात तैनात असणार आहे। सुरक्षिततेबरोबरच मिरवणूक लवकर संपवण्याचं आवाहनही करण्यात आले। गेल्या वर्षी मिरवणूक संपायला 27 तास लागले होते। यावर्षी हा अवधी कमी करण्याचा प्रयत्न असेल। झी 24 ताससाठी अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।